जळगाव महानगरपालिकेत आज एकाच दिवशी 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. महानगरपालिकेतील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या 2 दिवसात मोठी गर्दी होण्याची शक्यता असून सर्वाधिक 22 उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीने दाखल, तर 6 अर्ज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसच्या एका उमेदवाराने तर अपक्ष 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक भारतीय जनता पार्टीच्या वतीने 13 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. भाजपतर्फे उज्ज्वला बेंडाळे तर शिवसेना शिंदे गटातर्फे ज्योती बाळासाहेब चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे, पण काय सांगाल? आज मी 12 या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आमचे मंत्री महोदय, मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे लोकप्रिय आमदार राजू मामा बोडे, आमचे महानगराचे अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी असतील, प्रभारी आमचे मंगेशदादा चव्हाण आहेत, अमोलदादा जावळे आहेत, खासदार स्मिताताई वाघ आहेत, यांच्या सूचनेनुसार आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढत आहे? विकास म्हणजे 2 टर्म झाले मी निवडून आलेली आहे, त्यामुळे आमच्या 12 मध्ये बऱ्याच प्रभागामध्ये रस्त्याची कामं झालेली आहेत, पण उर्वरित जी काही राहिलेली आहेत ती आहेत. काही बगीचे आहेत, काही गटारी असतील किंवा नागरिकांच्या ज्या समस्या आहेत तो पूर्णपणे करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जागांचा मात्र वाटप बाकी आहे, यावर मी काहीही बोलू शकत नाही. आमचे नेते जे ठरवतील त्याप्रमाणे सगळं काही होईल. भाजपतर्फे त्यापूर्वीच आपण पहिला उमेदवारी अर्ज भरलाय. सूचना जशा आलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही अर्ज भरतोय आणि प्रत्येक जणाला जेव्हापासून फॉर्म घेतलेले आहेत, वकील साहेब म्हणजे नोटरी करायचे आहेत, फॉर्म भरायचे आहेत, ज्यांचे फॉर्म झालेले आहेत भरून त्याच्याप्रमाणे आता भरत आहेत. आणि आता काय सुट्या आहेत आणि दिवस कमी राहिलेले आहेत, 2 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामुळे फॉर्म भरणं झालं की प्रत्येकाने फॉर्म भरायचं अशा सूचना आहेत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आज जळगाव शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 आदर्श नगर, गणपतीनगर, रायसूनगर नगर या भागातून उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गट पक्षाकडनं दाखल केलेला आहे. सदर मला महाराष्ट्र मला 100% विश्वास आहे की मला उमेदवारी ही मिळणारच.